वरती नियुक्ती झाली त्यांनी देखील शांतारामजी मोरे साहेबांना विजय करून देण्यासाठी खूप मोठं मोलाचं योगदान त्यांचं देखील राहिलं। त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करेन आणि जातो पुन्हा एकदा मॅचकडे, ज्या ठिकाणी आपण पाहणार आहोत एका बाजूला टीम श्री गणेश शांतीनगर संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळ करताना पाहायला मिळेल टीम अर्थातच टीम KVPC अर्थातच कैलासवासी विठ्ठल बस्ते क्रिकेट संघ कांदळी, राहुल भोईर रन मशीन ऑफ कांदळी त्याच्या समेत वीरू पस्ते यांना आपण पाहतोय। एका बाजूला एक्सपिरियन्स तर दुसऱ्या बाजूला यंग टॅलेंट जितेश पस्ते। तसे सन्मान्य निलेशजी सुद्धा आपण या आपला शुभ सन्मान मंचावरती केला जाईल। हे व्यासपीठ जर म्हटलं तर या व्यासपीठावरती येणार प्रत्येक व्यक्तीचं आदर सन्मान करणं, मान सन्मान करणं ही स्पर्धेची ओळख आहे आणि या मंचावरती येणार प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक पाहुण्यांना मान सन्मानित केले जाईल। आणि त्याच अनुषंगाने निलेशजी सुतार आपण यापुढे आपला शुभ सन्मान राहुलजी पाटील एक युवा कार्यकर्ती त्यांच्या शुभ हस्ते एक माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण कायम स्मरणात राहील अर्थातच मोमेंट देऊन त्यांना सन्मानित केले जात आहे। आपण नक्कीच थँक्यू। पुन्हा एकदा मी मान्यवरांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करेन आणि जाता पुन्हा एकदा ऑनगोइंग मॅचकडे, ज्या ठिकाणी आपण पाहणार आहोत एका बाजूला टीम KVPC कैलासवासी विठ्ठल बस्ते क्रिकेट संघ कांदळी। मागचे 2 वर्षे जर मागे उलटून पाहिले, जी पानं उलटून पाहिली तर जितेश पस्ते आणि त्यांच्या संघाचा खेळ जर आपण नेहमीच पाहत असाल अनेक मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये त्या संघाने आपल्या नावाची छाप, आपल्या नावाचा दर्जा, आपल्या नावाची झलक अनेक मैदानावरती सोडलेली तो संघ आपण पुन्हा एकदा पाहतोय। आणि या सीझनमध्ये शांतीनगर या संघाने ग्रँड एंट्री या टुर्नामेंटमध्ये किंवा या असोसिएशनमध्ये घेतली आहे। मात्र पहिला सामना अतिशय चांगल्या जोशामध्ये जिंकलेत, आता दुसरा सामना खेळण्यासाठी तत्पर असतील। समोर जर पाहायला गेलं तर गणेश जाधव मिस्टर परफेक्ट ऑलराऊंडर या संघाचा एक अतिशय प्रमुख खेळाडू ज्याची ओळख आहे। समोर जर पाहायला गेलं तर संघाची रन मशीन अर्थातच ओल्ड इज गोल्ड या कांदळी संघाची रनांची तलवार राहुल भोईर। पहिल्या चेंडूवरती मिस टाइम फटका नाही आहे, कुठेतरी अपील जोरदार पाहायला मिळेल ऋषी यष्टांच्या मागे आपण पाहतोय। गणेश जाधवला आपण पाहतोय, फटका चांगला आहे राहुल भोईरला। पहिल्या चेंडूवरती जर निर्धाव चेंडू काढला असेल तर मी देखील मात्र त्या खेळाडू नाहीये की प्रत्येक चेंडूवरती डिफेन्स करेल आणि राहुल भोईरची बॅटची तलवार या ठिकाणी तळपत असताना पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती लॉंग ऑफचं क्षेत्र निवडलं आणि अफलातून फटका, इट्स अ बाउंड्री ऑफ चौकार। राहुल भोईर म्हटला तर एकेकाल ज्या खेळाडूने या विभागामध्ये आपल्या नावाची छाप अनेक मैदानावरती सोडलेला खेळाडू आपण पाहतोय राहुल भोईर। समोर मात्र जर पाहायला गेला तर वीरू पस्त्याला आपण पाहतोय। भारतीय जनता पार्टीचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते या विभागातील रवींद्रजी पस्ते यांचे चिरंजीव आपण यांना पाहतोय वीरू पस्ते। नॉस एरियावरती फटका चांगला, अगदी स्लॉट मध्ये चेंडू होता आणि त्याला पाठवून दिले गेला, इट्स अ बाउंड्री ऑफ राहुल भोईर इन स्क्वेअर षटकार। राहुल भोईर सध्या चर्चेमधील या मॅचमधील चर्चेतील खेळाडू। आक्रमकता काय असते, कारण का राहुल भोईर नेहमीच म्हणत असेल की जरी मी अगदी या पटलावरती जुना खेळाडू असेल तरी माझी बॅटची जी धार होती ती पुन्हा एकदा त्याच प्रकारे मी दाखवत असताना पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर गणेश यादववरती आक्रमण केले गेले चौकार आणि तिसरा चेंडू ठोकलाय षटकार। पुन्हा एकदा फुलेचा चेंडू होता त्याला मात्र अलाउन द कार्पेट फटका खेळून काढलाय एकदा वलिया। सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाला।
खराब चेंडूचा समाचार घ्यावा लागेल आणि चांगल्या चेंडूचा सन्मान देणं ही राहुल भोईरची ओळख आहे. राहुल भोईर म्हटला तर अनेक मोठमोठे गोलंदाज त्याच्या समोर गोलंदाजी करण्यासाठी त्यांना भीती वाटायची. असा राहुल भोईर सध्या या मैदानावरती आक्रमण करतोय. षटकार चौकार सध्या एक चौकार एक षटकार त्या बॅटमधून आलाय. समोर आता यंग टॅलेंट वीरू पस्ते पाहावं लागेल कशा प्रकारे गणेश यादववरती आक्रमण करेल का सेन्सिबल क्रिकेट खेळेल. फुल्लरचा चेंडू पाहायला मिळाला. गणेश यादव देखील तेवढा ताळमीचा गोलंदाज आहे. या संघाचा प्रमुख म्हणून ज्याची ओळख आहे शरद यादव असतील, गणेश यादव असतील, भावेश पाटील असतील, ऋषी असतील, तदनंतर अनेक खेळाडू आहेत. चांगल्या दर्जाचे खेळाडू या संघामध्ये आहेत. शरद यादव म्हटला तर या विभागातील एक महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले सदरक्षण नायक खलनिगिर नाय या ठिकाणी पाहावं लागेल. बॅटची एज अँड टेकन या ठिकाणी इटक्या जवाब पत्थरचे देत असताना राहुल भोईरला परतवलं गेले. गणेश यादव याने आपल्या बॉलिंगची धार दाखवत असताना फलंदाज बाद. नक्कीच मी म्हणेन की जितेश पष्टे आणि राहुल भोईर यांच्या तालमीतील अनेक नवनवीन खेळाडू त्यांनी संघामध्ये घडवले गेलेत. आणि जितेश पष्टे म्हटला तर एक नवनवीन खेळाडूंना संधी देणारा तो संघनायक आहे. संघाचा प्रमुख खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. मात्र आज जर पाहायला गेलं तर वीरू पस्ते असतील त्यांना देखील त्यांनी प्रमोट केले पहिल्या क्रमांकावरती सलामीवीर म्हणून. तदनंतर निशांत पस्ते असतील. निशांत पस्ते म्हटला तर या संघाचा प्रमुख अस्त्र बनलाय. निशांत पस्ते असतील, छोटू असतील, त्यानंतर अनेक खेळाडू आहेत, पारस असतील. एक चांगल्या दर्जाचे त्यांनी एक खेळाडू घडवलेत. आणि जितेश पस्ते म्हटला तर यासाठी ओळखला जातो. आज मयूर पस्ते देखील संघामध्ये नाही आहेत, अशोक काटेस्कर नाही आहेत, सुदाम पस्ते नाही आहेत, अनेक सारे खेळाडू नाही आहेत. मात्र आज जितेश पस्ते या नवनवीन खेळाडूंना राहुल भोईर डागवटच्या परत असताना चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत केलं गेलं. आणि अनेक मैदानं गाजवणारा खेळाडू राहुल भोईर त्याला देखील मात्र कुठेतरी एक षटकार चौकार ठोकला त्याने. मात्र अपयश आलं. गणेश यादवने त्याला परतावलं गेलं. नवीन गोलंदाज आला बॉलिंग ट्रॅकवरती. अनिल आलेत वेगवान गोलंदाज आहेत. मात्र समोर जर पाहायला गेलं तर वीरू पस्ते आणि मागच्या पहिल्या सामन्यामध्ये मिडन षटक टाकलं होतं तोच अनिल आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. समोर मात्र आता आव्हान कडवं असेल कारण वीरू पस्ते यंग टॅलेंटेड एक विस्फोटक फलंदाज आहे म्हणून त्याला पहिल्या क्रमांकावरती प्रमोट केलं गेलंय टीम कांदली संघाच्या माध्यमातून. मात्र वीरू पस्ते सध्या एक चेंडूमध्ये एक धाव त्याने केली आहे. राहुल भोईर डगआउटच्या असलेला परतले एक षटकार चौकार ठोकल्यानंतर गणेश यादवने देखील मध्ये षटकार चौकार दिल्यानंतर देखील फक्त 12ची ओव्हर टाकली आहे. चेंडू पहा पडल्यानंतर सबमरीन राहतो. सबमरीन चेंडू पाहायला मिळाला. या अगोदरच्या मॅचमध्ये देखील पहिला चेंडू अशा प्रकारचा सबमरीन पाहायला मिळाला होता. जरी एक षटकार चौकार आल्यानंतर देखील मात्र गणेश यादवने कमाल धमाल लाजवाब गोलंदाजी केली आहे. आणि त्याचंच आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल. चेंडू पडल्यानंतर अगदी ग्राउंड लगत गेला. फलंदाजाला वाटलं की कुठेतरी बाउन्स घेईल मात्र बाउन्स न घेता चेंडू अगदी जमिनीला घरंगळत यष्टरक्षक ऋषीच्या हातामध्ये गेला. पहा पुन्हा एकदा दुसरा चेंडू देखील चांगला पाहायला मिळाला. या ठिकाणी फंबल झालंय. या ठिकाणी पाहावं लागेल पंचांचे हात आमच्यापर्यंत इशारा दर्शवतील का. आणि या ठिकाणी नक्कीच फलंदाज रन घेण्याच्या प्रयत्नामध्ये लालचबुरी बला. हे का नेहमीच मी म्हणत असो की लालचबुरी बला आहे. ज्या ठिकाणी धाव नव्हती कुठेतरी पहिला चेंडू निर्धाव आला. दुसरा चेंडू देखील त्याच प्रकारचा निर्धाव आल्यानंतर धाव घेण्याचा मानस होता, प्रयत्न होता, मात्र त्या ठिकाणी अपयश आलं. यशाच्या नक्कीच आपण या ठिकाणी ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल. अगदी शरीरावरती चेंडू अदलला होता. ते ऋषी आले चेंडू अगदी गॅदर केला आणि पहा जेव्हापर्यंत चेंडू स्तंभांना लावला गेला तोपर्यंत मात्र बॅट हवेमध्ये होती आणि ॲक्युरेट डिसिजन या ठिकाणी मात्र पर्चाने दाखवला गेला. आणि तेवढीच आमची लाईव्ह टेलिकास्ट देखील पाहायला गेली तर अतिशय उच्च दर्जाची उच्च कोटीची सिद्धू पाटील अतिशय लाजवाब ओमसाई मूव्हीज ही संकल्पना मात्र त्याने आणली. आणि खऱ्या अर्थाने या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती ओमसाई मूव्हीज हे नाव देखील एक ब्रँड बनलंय.
आणि खऱ्या अर्थाने अतिशय चांगल्या दर्जाचं हे लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकाल. विरूप असते पहिला चेंडू फेस करत असताना चेंडू होता अगदी स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलं गेलं दुसऱ्या प्लॉट मध्ये. इट्स अ बाउंड्री रोफ आउट ऑफ द पार्क. षटकार. दर्जेदार दर्जेदार फलंदाजी या ठिकाणी मात्र निशांत पस्ते करताना आपण पाहतो. आतापर्यंत 2 गडी गमावले गेलेत आणि 20 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. दुसरं षटक आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती अनिलला आपण पाहतोय. अनिल वरती आतापर्यंत एक षटकार आलाय. निशांत पस्तेच्या पाठमध्ये हा षटकार ठोकलाय. आता अजून देखील 2 चेंडू शिल्लक असतील. पाहावं लागेल कशा प्रकारे गोलंदाजी करेल. पुन्हा एकदा चेंडू मात्र अगदी चांगला पाहायला मिळाला. ऋषी कुठे चुकी करतोय मात्र नाही आहे. ग्राउंडेड झाली आहे बॅट आणि एक धावी कंप्लीट झाली आहे. ऋषीने चुकी केली आणि चुकी झाल्यानंतर पाहावं लागेल कारण एक धावी कंप्लीट झाली आहे. 5 चेंडू आतापर्यंत डिलिव्हर झालेत. 21 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात, जोडल्या गेल्यात. जय बजरंग कुंदे बी च्या माध्यमातून विद्यमानाने साकारलेली ही भव्य दिव्य ही ट्रॉफीज आपण पाहतोय. कैलासवासी विवेक अशोक अगिवले व कैलासवासी चेतन रामचंद्र शेलार यांच्या स्मरणार्थ जय बजरंग कुंदे बी अतिशय मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची आणि परंपरेची ही ट्रॉफी आपण पाहतोय. आणि या ट्रॉफीचे सर्व जय बजरंग कुंदे बीचे सर्व शिल्पकार अर्थातच राहुल पाटील असतील, दीना पाटील, दीना राऊत, सुभाष पाटील, गणेश पाटील आणि सर्व जय बजरंग कुंदे बीचे सर्वच खेळाडू आणि सर्व ग्रामस्थ कुंदे अलॉंग द कार्पेट. फटका पहा काय वेगाने फटका खेळून काढलाय. रन मशीन ऑफ कांदळी ज्याला म्हटलं जातं. अर्थातच जितेश पश्चिमच्या बॅटमधनं अलॉंग द कार्पेट फटका फायर होताना पाहायला मिळाला. इट्स अ बाउंड्री रोफ. चौकार. खऱ्या अर्थाने जितेश पस्तेला या मॅचमध्ये आपल्या नावाची छाप सोडावी लागेल. जरा संघ पाहायला गेला तर सर्व खेळाडू उपस्थित आहेत. संकेत पस्ते देखील संघामध्ये दिसतात, शुभम पस्ते देखील आहेत आणि आज चांगला संघ आज खऱ्या अर्थाने जोशामध्ये आणि जोमाने संघ तयार करून आज इथे उपस्थित झालेत. धावसंख्या 25 वरती पोहोचली आहे. सरासरी 12.5 ची सरासरी गाठण्यामध्ये यशस्वी झालेत आतापर्यंत टीम KVPC अर्थातच कैलासवासी विठ्ठल पस्ते क्रिकेट संघ कांदळी या संघाने आतापर्यंत पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये 12 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा. जर सरासरी आता 2 षटकामध्ये पाहायला गेली तर मात्र 12.50 ची सरासरी गाठण्यामध्ये यशस्वी झालेत. जेव्हा जेव्हा तुम्ही यशाचे शिखर गाठण्याच्या प्रयत्नामध्ये असता तेव्हा तुम्हाला डायरेक्टली यशाचं शिखर हे मिळत नसतं. तुम्हाला यशाचं शिखर चढण्यासाठी गाठण्यासाठी त्या तुम्हाला अपयशाची पायरी ही सर करूनच पुढे यशाच्या शिखरापर्यंत जावं लागतं. आणि ती सध्या भूमिका साकारत असताना आपण पाहतोय KVPC क्रिकेट संघ कांदळी संघाचे हे 2 धुरंधर अर्थात जितेश पस्ते आणि निशांत पस्ते. पहिला चेंडू मिस टाइम आहे त्या ठिकाणी मात्र भावेश पाटील चेंडूपर्यंत पोहोचतील का? पोहोचले आणि खऱ्या अर्थाने झेल कंप्लीट केली आहे. शरद जाधव एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इन द क्रिकेट हे दाखवत असताना पहिल्या चेंडूवरती निशांत पस्तेचं विकेट मिळवले आहे. धक्का क्रमांक 30. नंबर 5 वरती फलंदाज आपण पाहतोय. निशांत पस्ते कुठेतरी नाराज पावलानी अगदी शांत त्याने मात्र या ठिकाणी परतताना आपण पाहतोय.
निशांत पस्तेला आक्रमक होणं गरजेचं लाजमी होतं. मात्र कुठेतरी एक मोठा गोलंदाज आहे त्याच्यावरती अशा प्रकारचं आक्रमण करणं गोलंदाज देखील मात्र उच्च दर्जाचा आहे, उच्च कोटीचा आहे. आणि आतापर्यंत जर पाहायला गेलं तर शरद जाधव एक चांगल्या प्रकारे चेंडू टाकला गेलाय. कारण महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, ही भूमिका बजावत असताना आज गावची भूमिका बजावताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती संकेत पस्त्याले पहिला चेंडू पहा, काय अतिशय अफलातून चेंडू टाकला गेला. परफेक्ट सटीक चेंडू टाकला गेला. ऋषी यांना आपण पाहतोय, ऋषी घरत यष्टांच्या मागे आहेत. अतिशय चांगल्या दर्जाचा चेंडू हाताला गेला. चांगल्या दर्जाची लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. ओमसाई मूवीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. फटका अलॉंग द कार्पेट, फटका लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी अमर आले चेंडू अडवला गेला, गॅदर केला आणि फेकी करेपर्यंत एकदा वाली आहे. 26 वरती धावसंख्या ट्रॅव्हल झाली आहे. अतिशय दिमागदार सोहळा आपण पाहतोय. अर्थातच जय बजरंग कुंदे बी आयोजित मान सन्मान अभिमान वाढवणारी, हे कुंदेकरांची परंपरा जोपासणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय जितेश पस्ते. समीकरण मात्र पाहावं लागेल, कारण एका बाजूला एक चांगला गोलंदाज, एका बाजूला चांगला फलंदाज, दोघांमधलं हे द्वंद्व युद्ध आणि जिंकलंय सध्या तरी मी म्हणे की जितेश पस्तेने रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. जितेश पस्ते जर शेवटच्या षटक्यापर्यंत या मैदानावरती या खेळपट्टीवर जर राहिला तर कांदळी संघ नक्कीच 40+ पर्यंत जाण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. मात्र मी म्हणेन की गणेश जाधवचे पहिल्या इनिंगमधली, पहिल्या मॅचमधली जर फलंदाजी जर पाहिली असेल तर त्याच अनुषंगाने धावा देखील या ठिकाणी ठोकाव्या लागतील. कारण फलंदाजी करणारा संघ अगदी ताकदीचा आहे. भावेश पाटील, अमर असतील, तदनंतर गणेश जाधव यासारखे दिग्गज खेळाडू आहेत त्या संघामध्ये. हे बाटल चांगलं रंगताना पाहायला मिळेल. शरद जाधव वर्सेस जितेश पस्ते. फटका चांगला आहे त्या ठिकाणी, मात्र भावेश पाटील चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत मिस फील्ड झाली आहे आणि चेंडू थांबणार नाही आहे. धावा मिळतील 4. इट्स अ बाउंड्री रोफ, चौकार. या असोसिएशन मधील अनेक दिग्गज लेजेंडरी क्रिकेटर आपण पाहतोय. त्यामधील एक शरद जाधव, दुसऱ्या बाजूला जितेश पस्ते जे ओमसाई क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष देखील आहेत. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न होता, अनसक्सेसफुल ठरतात. मात्र एक धावली आहे. ज्यांना आपण पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतो, अर्थात कोंदेगावचे अतिशय लेजेंडरी क्रिकेटर सुभाष पाटील यांना देखील आपण पाहतोय. 3 धावा, 3 षटक समाप्त देखील झाले. धावसंख्या 33. आतापर्यंत पहा एक योगायोग असेल सिद्धू पाटील, धावा 33, गडी बाद झाले 3 आणि षटक देखील समाप्त झाले 3, म्हणजे 3 तिघाडा काम बिघाडा. आता असं समीकरण सध्या पाहायला मिळेल का हे पाहावं लागेल, कारण चौथ्या षटकामध्ये कोणता गोलंदाज आणला जातो. मात्र एक योगायोग पहा, धावा 33 म्हणजे डबल 3, गडी बाद झाले 3 आणि षटक देखील समाप्त झाले 3. हा योगायोग देखील पाहावा लागेल. आता चौथ्या षटकासाठी संकेत पस्ते आणि समोर जर पाहिला तर मिस्टर 360 अर्थातच जितेश पस्ते. मयूर पस्ते एक अतिशय उत्कृष्ट गोलंदाज, यांची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचली आहे. बेस्ट ऑफ लक टीम कांदळी. आणि मयूर पस्ते, आमचा आवाज तुमच्यावर पोहोचत असेल त्यासाठी तुमच्या आम्ही शुभेच्छांचा स्वीकार करतोय. एक एक्सप्रेस, कांदळी एक्सप्रेस ज्याला संबोधलं जातं, अर्थात मयूर पस्ते यांची कमेंट आली आहे आणि तीच आमच्या ओमसाई मूवीजच्या माध्यमातून ती कमेंट देखील आपल्यापर्यंत पोहोचवली गेली आहे. नवीन गोंदाज आले, सागर आलेत चौथ्या षटकासाठी. गणेश जाधव अतिशय लयमध्ये. आणि प्रवीण शिंदे यांनी देखील उल्लेख केला की गणेश जाधवला खूप सारे प्रश्न विचारले गेले होते की त्याच्या फलंदाजीवरती खूप सारे शंका, कुशंका, आशंका घेतल्या होत्या. त्यांनी पहिल्या मॅचमध्ये त्या शंकेचं निरसन केलं सर्वांचं आणि खऱ्या अर्थाने दाभाडकरांचा ढाण्या वाघ त्या मैदानावरती बरसला गेला. गोलंदाज ट्रॅकवरती आलेत, गोलंदाज पाहावा लागेल. जितेश पस्ते बॅटची लिडिंग एज, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तत्पर असतील आणि झेल पकडली गेली आहे आणि होईल फलंदाज फेल. 1 मोर विकेट डाऊन. जितेश पस्ते डेकआउटच्या असलेला परतेल.
डीजे मास्टर नक्कीच राग मानू नका. मात्र जर आपण क्रिकेटचे सॉन्ग जर प्ले केले तर खूप चांगलं होईल, कारण क्रिकेटची स्पर्धा आहे. ही गाणी देखील तुम्ही वाजवा, मात्र क्रिकेटचे सॉन्ग जास्त करून प्ले करा, कारण जेणेकरून खेळणाऱ्या खेळाडूंना कुठेतरी त्याचा उत्साहितपणा पाहायला मिळेल आणि चांगल्या प्रकारचा खेळ पाहायला मिळेल, यात शंका नाही आहे. नवीन शुभम पस्ते आलेत, नवीन खेळाडू इनॅट नंबर 6 वरती फायर ब्रिगेडमध्ये, जे नुकतेच कार्य झालेले आपण पाहतोय. चेंडू चांगला पाहायला मिळाला, स्विंग अँड मिस, स्विंग अँड मिस. फायरमॅन म्हणून त्यांची सध्या नियुक्ती झाली आहे, अर्थात शुभम पस्ते यांना आपण पाहतो फलंदाजीसाठी. सध्या मी म्हणेन की कुठेतरी प्रॅक्टिसचा अभाव आहे. एक कार्यरत असणारी भूमिका बजावत असताना प्रॅक्टिसचा अभाव पाहायला मिळतो. स्टिअर केलंय, संकेत पस्तीला स्ट्राईकमध्ये आणला गेलाय. आणि मी म्हणेन की 40+ जाण्याचा नक्कीच प्रयत्न असेल, मानस असेल टीम KVBC क्रिकेट संघ कांदली संघाचा. आज मयूर पस्ते नाही आहेत संघामध्ये, अशोक काटेसकर नाही आहेत, सुदाम पस्ते नाही आहेत, अनेक लेजेंडरी क्रिकेटर नाही आहेत. तरी देखील राहुल भोईर, जितेश पस्ते यांनी या नवनवीन खेळाडूंना संधी दिली आहे आणि तो संघ मात्र बांधणी करून या ठिकाणी दाखल झालेत. फटका चांगला, चेंडू अगदी होता शॉट मध्ये आणि पाठवून दिला गेला. इट्स अ लॉंगेस्ट 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 हिट आउट ऑफ द पार्क. षटकार, धावा मिळतील 6. नक्कीच आमचे डीजे मास्टर राज यांनी मी जो शब्द मांडला त्याची खऱ्या अर्थाने त्याची भूमिका त्यांनी मांडली आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटचे सॉन्ग प्ले केले. या ठिकाणी संकेत पस्तेने ठोकला षटकार. पुन्हा एकदा सफल तर झाले होते, मात्र अलाउन द कार्पेट फटका खेळून काढले गणेश यादव आले. चेंडू पकडतील, गॅदर करतील, फेकी करेपर्यंत ऋषी घरच चुकी करतील का? नाही आहे, चुकी होणार नाही आहे. आणि दुसऱ्या फलंदाज धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 5वा, अर्थातच KVBC क्रिकेट संघ कांदीला धक्का क्रमांक 5वा. अजून एक जितेश पस्ते यांच्या ताळमीतील खेळाडू पारस आलेत. एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहेत. धावसंख्या 41 वरती आतापर्यंत ट्रॅव्हल झाली आहे. पारस आलेत नवीन खेळाडू जितेश पस्ते यांच्या तालमीतील. हा देखील एक अतिशय युवा टॅलेंटेड ऑलराऊंडर खेळाडू आहे. फटक्या मात्र खेळायचा होता ऑन साईडला, मात्र वेगवान शेवटी पाहायला मिळाला. आतापर्यंत धावसंख्या 41 आणि 42 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. आणि या ठिकाणी प्रवीणजी शिंदे यांना विनंती की आपण दुसऱ्या सामन्यात टॉस करायचा आहे. कॅप्टन या जय बजरंग ओजी खरिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम खेळणार आहे टीम मोरिया स्पोर्ट शिरोळ संघ. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या. आणि या सामन्याचं नाणेफेकी करण्याकरता मी आमंत्रित करतोय आदरणीय या गावचे तंटामुक्त अध्यक्ष माननीय जनार्दनजी ठाकरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहणार आहोत. ओजी खरिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारा संघ असेल मोरिया स्पोर्ट शिरोळे. दोन्ही संघाचे संगणक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. या सामन्याचं नाणेफेकी करण्याकरता मी आमंत्रित करतोय जनार्दनजी ठाकरे तंटामुक्त अध्यक्ष कुंदे यांच्या शुभ हस्ते हा टॉस होईल.
इथे दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित आहेत. महाकाळ इंटरप्राइजेस असा कॉल दिलाय आणि आलाय जे बजरंग. मान्यवरांना विनंती असेल आपण सन्मानाने व्यासपीठावरती जाऊन बसायचं आहे. सूरज मतेने टॉस जिंकलाय. सर्वप्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. पहिल्या मॅच मध्ये दमदार खेळ राहिला तुमचा. पहिल्या 2 षटकामध्ये थोडेसे मागडे आहेत, परंतु त्यानंतर मयूरनी केलेली गोलंदाजी, मयूर बद्दल काय सांगाल? मयूर आमचा एक कणखर असा बॉलर आहे, त्याच्यावर विश्वास आहे आम्हाला सगळ्यांचा. आणि नक्कीच या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये दुसऱ्या फेरीमध्ये तुम्ही खेळणार आहात. समोरचा संघ देखील ताकदवार आहे. दलोंडे संघासारख्या एक माताबगार संघाला मात दिले. या संघाच्या अगेन्स्ट खेळताना काही रणनीती? रणनीती असे काहीच नाही. जे काय होईल ते मैदानात पहिला सामना खेळलो तसंच दुसरा सामना खेळण्याचा प्रयत्न करू. आदेश, टॉस तुम्ही गमावलाय. टॉस जिंकला असं काय स्वीकारलं असतं? फलंदाजी घेतली असते. परंतु आता तुम्हाला फलंदाजीच मिळाली आहे. तर किती धावांचा टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न असेल? 50+ जाण्याचा प्रयत्न करू. पहिल्या मॅचमध्ये तुमची गोलंदाजी फलंदाजी खूप चांगली झाली. खूप चांगला परफॉर्मन्स होता टीमचा. या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये आता टीमकडून काय अपेक्षा असतील? टीमकडून भरपूर काही अपेक्षा आहेत, परंतु सर्वांना एकच आहे की आपलं बेस्ट द्यावं बस. शेवटचा प्रश्न आहे. पहिल्या सामन्यामध्ये तुम्ही विजय साकारलात. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आउटफील्ड किंवा खेळपट्टीबद्दल काय सांगाल? खेळपेटी म्हणता आली तर बॅट्समनला सपोर्ट करणारी आहे, बॉलर सपोर्ट थोडा कमी आहे. नक्कीच दोन्ही टीमला खूप सारे शुभेच्छा असतील. जाऊया कॉम्बॉक्समध्ये, जिथे माझे साथी समालोचक संदीप पाटील सर उपस्थित आहेत. थँक्यू सो मच. नक्कीच या मंचावरती शुभागमन झालंय. याच कुंदे गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व देविदाजी पाटील साहेबांचं शुभागमन झालंय. वेलकम. आपल्या या गावच्या टुर्नामेंटमध्ये हे गावचं मंच आहे. या मंचावरती आपलं जय बजरंग कुंदे बीच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. या आणि आमच्या मंचावरती मात्र असंस्तव झालेले आपण पाहतोय. स्वागत आहे. यानंतर मी विनंती करेन याच कुंदे गावचं एक गोड आवाज, अर्थातच आमचे गुरुवर्य मी म्हणेन की संजयजी पाटील आपण या. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचायचा. संजयजी पाटील नक्कीच आपल्यास विनंती करतोय आपण या. आपल्या आवाजाची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय. संजयजी पाटील वेलकम. सहर्ष स्वागत आहे आपलं. संजय पाटील आपण या. आणि आपल्या आयोजन कमिटीकडनं आपणास देखील मी विनंती करतोय आपण या आणि आपला गोड आवाज या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा पेश करा. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय जातोय आपण ऑन गोईंग मॅचकडे. ज्या ठिकाणी निशांत पस्ते बॉलिंग ट्रॅकवरती होतोय दाखल. समोर गणेश जाधव. फटका चांगला आहे. चेंडू जर पाहायला गेलं एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून मात्र हा चेंडू फेकून दिलाय. इट्स अ बाउंड्री रोफ. गणेश जाधवच्या पाठमध्ये दर्जेदार षटकार. वेलकम संजयजी पाटील, व्हॉइस ऑफ कुंदे. एक आमचे गुरुवारी ज्यांना मी म्हणेन की एक लेजेंडरी समालोचक म्हणून ज्यांची भूमिका असते. पहा काय फटका सजवला गेलाय. घुटना टेक. हा सिक्सर देख. लाजवाब. हा षटकार आवडला असेल तर गणेश जाधवचे टाळ्या वाजवायच्या आहेत. लाजवाब फटका सजवला गेला. आणि अशा प्रकारचा फटका सजवण्यासाठी आपल्या मनगटीत ताकद तेवढी असणं गरजेचं आहे. पुण्यात आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल. पहा काय फटका होता. चेंडू अगदी बाटच्या रडारमध्ये घेतला आणि एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून हा फटका सजवला गेला. इट्स अ स्टँड अँड डिलिव्हर्ड. षटकार गणेश जाधव. मागच्या मॅचमध्ये जिथे इनिंग्स संपवली होती तिथं पुन्हा एकदा हा फलंदाज या मॅचमध्ये बरसत असताना निशांत पस्तेवरती आक्रमण केलंय. गणेश जाधव नावाचा ढाण्या वाघ, दाभाडकरांचा हा वाघ या मैदानावरती पेश होत असताना पहा पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. चांगला चेंडू कमबॅक. निशांत पस्ते हा देखील जितेश पस्तेच्या ताळमीतील खेळाडू आहे. एक षटकार ठोकल्यानंतर कमबॅक कशा प्रकारे करावं हे निशांत पस्तेने दाखवून दिलंय. मात्र गणेश यादव काय अफलातून फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट फटका आहे. स्ट्रेट ड्राईव्ह आहे. विरू पस्ते चेंडू परत येतील. फेकी करे परत एकच जवालिया. अफलातून एफर्ट दाखवले गेले विरू पस्तेच्या माध्यमातून. लाजवाब क्षेत्ररक्षण. आणि जेव्हा तुम्हाला जर गोलंदाजाचं मनोबल उंचवायचं असेल तर तुम्हाला क्षेत्ररक्षण हा फील्डमधील अतिशय महत्त्वाचा अविभाज्य घटक असतो. आणि जर तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं असेल तर तुमचा गोलंदाज चांगल्या प्रकारचं त्याला मनोबल मिळतं, वाढत असतं आणि त्याच अनुषंगाने तो गोलंदाज देखील चांगल्या प्रकारे करत असतो. जरी एक षटकार ठोकला तर नंतर कमबॅक कसं करावं हे निशांत पस्तेने दाखवून दिलंय. नंतर आता समोर आलेत आता भावेश पाटील. एक आक्रमक खेळाडू आहे. एक मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो हा खेळाडू. भावेश पाटील म्हटलं तर खूप
फटका अगदी बॅटच्या रडामध्ये चेंडू घेतलाय. विरूपस्ते चेंडू परत आलेत, प्रयत्न चांगले होते, मात्र पाहावं लागेल काय प्रकारे तिथे नक्कीच चौकार आला, चौकार ठोकलाय. विरूपस्तेने झेल सोडली की मॅच सोडली आहे. पकडो कॅच जीतो मॅच हे समीकरण जर डोक्यामध्ये घेऊन खेळायला उतराल तर मात्र आपण प्रतिस्पर्धी संघावरती झेल पकडून त्या प्रतिस्पर्धी संघावरती आपण कुठेतरी मात्र पाहावं लागेल. ऍक्शन रिप्लेमध्ये नक्कीच आपण पाहू शकाल प्रयत्न चांगले होते, मात्र कुठेतरी अपयश आलं. एक धावत्या रनिंगने मात्र कॅच घेण्याचा प्रयत्न केला तर एफर्ट चांगले होते, मात्र त्या प्रयत्न असतात, प्रयत्नाने यश अपयश येणं ही मात्र नाण्याच्या दोन बाजू असतात. यश मिळणं ही नाण्याची बाजू असते, अपयश येणं ही देखील एक नाण्याची बाजू असते. आणि इथे कुठेतरी खऱ्या अर्थाने विरूप असते. एफर्ट चांगले होते, 100% दिले, मात्र त्याला प्रयत्नाने यश मिळालं नाहीये. फटका पुन्हा एकदा मिस टाइम आहे त्या ठिकाणी. राहुल भोईर आले चेंडू परत, झेल पकडली जाईल आणि भावेश पाटीलचा होईल खेळ समाप्त. फर्स्ट विकेट डाऊन. डगआउटचा सरळ परत येईल धक्का क्रमांक पहिला. राहुल भोईर फील्ड मधील अतिशय चांगल्या दर्जाचं झेल पाहायला मिळाले. भावेश पाटील अगदी नाराज पावलाने डगआउट जसं परत आपण पाहतो. नवीन खेळाडू आलेत, अमर आलेत. एक खेळाडू बाद झाला, तर दुसरा अतिशय दर्जेदार खेळाडू आलेत अमर वाघे. हा देखील मात्र या फलंदाजासाठी जाणला जातो. विरूप पस्तेने एफर्ट्स दाखवले, झेल सोडली, मात्र दुसऱ्या चेंडूवरती निशांत पस्ते दाखवून देतोय की हम भी किसी से कम नहीं. हे दाखवत असताना या ठिकाणी लाजवाब एफर्ट्स दाखवले गेले आणि फलंदाजाला बाद केलं गेलं. भावेश पाटील डगआउटच्या शेला परतले गेलेत. मात्र मी तर म्हणेन की या मॅचमध्ये जर शिरकाव करायचा असेल तर संघाची रन मशीन अर्थातच गणेश यादवला डगआउटच्या शेला पाठवावं लागेल. निशांत पस्ते अतिशय चाणाक्ष गोलंदाज आहे. जितेश पस्तेच्या तालमीतील सर्व आपण खेळाडू पाहतोय आणि राहुल भोईरच्या तालमीतील फुलंदाचा चेंडू होता, मात्र नाहीये. शरीरावरती चेंडू जर आदळला मात्र नाहीये. हा चेंडू मात्र येतोय निर्धाव आणि निर्धाव चेंडूनी षटकाची सांगता झाली आहे. अजून देखील योगायोग पाहायला मिळाल्या चेंडूवरती. धावा देखील झाल्यात 11, म्हणजे 2 एक्के, गडी बाद झाला 1 आणि षटक देखील झाले समाप्त 1. या मॅचमध्ये दुसरा योगायोग पाहायला मिळाला. पहिल्या इनिंगमध्ये 4 तिऱ्या पाहायला मिळाल्या होत्या. आता या षटकामध्ये या सेकंड इनिंगमध्ये 4 एक्के पाहायला मिळाले. अर्थातच 4 एक्के म्हटला तर बालूभाई यांचा तो नंबर आहे. आता मात्र अमर वाघे आणि गणेश यादव यांना ही धुरा सांभाळावी लागेल. 11 धावा झाल्यात एक गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि एक षटक देखील झाले समाप्त. नक्कीच पाहावं लागेल दुसरं षटक. टीम मीटिंग नकोय, चला जितेश पस्ते आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. आता जी पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळलं गेलं, काय लाजवाब अफलातून आणि जे एफर्ट्स द्यायचे होते ते दोन्ही संघाने आतापर्यंत आपल्या दोन्ही संघाने दिलेत. आता पाहावं लागेल दुसऱ्या षटक्यामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होईल गोलंदाज. प्रीतम भोईर आलेत, अजून देखील युवा टॅलेंटेड गोलंदाज. आज खऱ्या अर्थाने मी म्हणेन की मयूर पस्ते यांचं संघामध्ये असणं गरजेचं होतं, मात्र कुठेतरी महानगरपालिकेमध्ये कार्यरत असताना त्यांना या ठिकाणी क्रिकेटसाठी वेळ मिळत नाही आहे. काय हरकत नाही, मात्र आज संघाला शुभेच्छा दिल्यात. मात्र एक संघाची एक्सप्रेस, कानली एक्सप्रेस ज्याला संबोधलं जातं, अर्थातच मयूर पस्ते हे देखील संघामध्ये नाही आहेत. आमचे अगदी जवळचे मित्र आहेत आणि ते देखील संघामध्ये नाही आहेत. आज त्यांच्या अनुपस्थितीमध्ये हा संघ या ठिकाणी खेळ करतोय. पाहावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती आलाय गोलंदाज प्रीतम भोईर आलेत. पहिला चेंडू बॅटच्या अगदी स्लॉट मध्ये होता आणि गणेश यादव या ठिकाणी मात्र सांगत असताना आला रे आला, दाभाडकरांचा ढाण्या वाघ आला, षटकार.
भोईरवरती पहिल्या चेंडूवरती आक्रमण आणि आक्रमण दाखवलं गेलं आहे. दबाडकरांचा मान सन्मान अभिमान वाढवणारी फलंदाजी. जर गणेश जाधवची फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायच्या आहेत. अनेक प्रेक्षकांचं मनोरंजन पहिल्याच मॅचपासून करताना आपण पाहतोय. येणारा चेंडू अगदी स्लॉटमध्ये घेतोय आणि त्याला पाठवतोय दुसऱ्या प्लॉटमध्ये. ही फलंदाजी आतापर्यंत गणेश जाधवची राहिली आहे. प्रीतम भोईरवरती पहिल्या चेंडू आक्रमण केलंय, मात्र पाहावं लागेल प्रीतम भोईर कशा प्रकारे कमबॅक करून देईल का गणेश जाधव आक्रमण करेल. पुण्याचा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक विरूप असते त्या ठिकाणी चुकी करणार नाहीये. या मॅचची गोल्डन विकेट आली आहे. विरूप असते कुठेतरी अजून पुढे आले होते, मात्र कुठेतरी जज केलं आणि लास्ट मोमेंटला अतिशय महत्वाची विकेट या मॅचमध्ये गोल्डन विकेट मिळवून दिली आहे प्रीतम भोईर याने. एक तेरी एक मेरी असं समीकरण पाहत असताना पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला, दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक करून दिला. विरूप असते कुठेतरी हाईट कमी पण कुठेतरी झेल मिळवून दिली आहे आणि संघाला मोठी विकेट मिळवून दिली आहे. डगडच्या असलेला परत आपण पाहतो नवीन फलंदाज इनेट नंबर 4 वरती आपण होतो दाखल होताना पाहतोय. खेळपट्टीवरती सागर आलेत. सागर आणि अमर वाघे यांना फलंदाजी आता आक्रमक करावी लागेल, कारण समोर आता दोन खेळाडूचे प्रतिस्पर्धी संघांवरती मात्र आपल्या बॅटचा बल्ला पेश करत होते. अर्थात गणेश जाधव, भावेश पाटील डगडच्या असलेला परतलेत. आता मात्र पाहावं लागेल प्रीतम भोईरने कमबॅक तर करून दिलंय, मात्र समोर आता खेळाडू आलेत, सागर आलेत. कशा प्रकारे त्याच्यावरती रोख लावलं जाईल, कशा प्रकारे त्याच्यावरती पूर्णविराम लावला जाईल की त्यावरती प्रीतम भोईरवरती षटकार चौकारांचा आतिषबाजी केली जाईल हे पाहावं लागेल. चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी कलात्मकता दाखवली गेली आहे, कारण यष्ट्यांच्या मागे अतिशय चाणाक्ष बुद्धीचा खेळाडू आपण पाहतो जितेश पष्टे. मी नेहमी म्हणत असतो जितेश पष्टे कधीही मैदानावरती या क्रिकेटच्या पटलावरती कधीही हार न मानणारा खेळाडू आहे. अगदी झुंजणारा खेळाडू आहे. अनेक मैदानावरती त्याने आपल्या कॅप्टन्सीमुळे अनेक पराभूत होणारे सामने देखील जिंकून देणारा खेळाडू जितेश पष्टे याला आपण पाहतोय. या क्रिकेटच्या पटलावरती एक मोठा नाव आहे जितेश पष्टे. मात्र आज नवनवीन खेळाडू मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का, प्रयत्न करतायत, प्रयत्न लाजवाब होते, पारस होते, मात्र एफर्ट्स चांगले होते. लाजवाब पारस. हे एफर्ट जर पारसच्या आवडले असते तर टाळ्या वाजवा. काय लाजवाब एफर्ट्स दाखवले गेले पारसच्या माध्यमातून. एक अतिशय हार्ड झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. झेल देखील गॅदर झाली होती, मात्र लास्ट मोमेंटला कुठेतरी फंबल झालं आणि ती झेल सोडली गेली. मात्र प्रयत्न अफलातून होते. प्रयत्नानं यश अपयश येणं ही मात्र नाण्याच्या दोन बाजू असतात. यश मिळालं नाही काय हरकत नाही, मात्र प्रयत्न हे चांगले होते, शर्तीचे प्रयत्न होते. 19 धावा झाल्या धावफलकावरती. अजूनपर्यंत 2 चेंडू उर्वरित असलेल्या षटकामधील. समोर आपण जर पाहिलं तर अमर आणि सागर अलॉंग द कार्पेट फटका खेळून काढलाय. पारस आले पुन्हा त्या चेंडूवरती झेपावले गेले, मिस टाइम झाले आणि या ठिकाणी चुकीला माफी नाहीये. चेंडू थांबणार नाहीये. हा चेंडू देखील जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4 चौकार. रितेश पस्ट्याची कमेंट आमच्यापर्यंत ओमसाई मूवीच्या माध्यमातून दाखवली जाते. बेस्ट ऑफ लक टीम कांदली संघाला शुभेच्छा आल्यात. मात्र या ठिकाणी पारस यांनी चुकी केली आहे. बॅकअप द्यायचं होतं विरूप पस्त्याला, मात्र कुठेतरी फंबल झाले आणि 3 खेळाडूंच्या मध्ये 3 बिघाडा पाहायला मिळाला आणि चौकार ठोकला गेला. सागरच्या बॅटबद्दल हा चेंडू मात्र शरीरावरती अदलला गेला. बॅटेज होती, पंचांनी मात्र दर्शवला गेला आणि एक धावी आली आहे. आणि एका धावेच्या समाप्तीनंतर किंवा या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र पोहोचली गेली आहे आतापर्यंत 25 वरती. 12 चेंडू 18चं समीकरण आहे. 24 धावा झाल्या धावफलक्यावरती. 12 चेंडू 18 धावा, प्रतिषटक 9ची सरासरी गाठायची आहे. आता मात्र ड्रिंक्स ब्रेक किंवा पाण्याची व्यवस्था केली जाईल मैदानावरती. आणि आता मी म्हणेन की 12 चेंडू 18 धावा करत असताना हे तिसरं षटक खूप निर्णायक असेल. कोणत्या गोलंदाजाला जितेश पष्टे राहुल भोईरकडनं आणलं जाईल हे देखील पाहावं लागेल. आम्ही देखील मात्र आमच्या डीजे मास्तरांना एक देऊ संधी, कारण आम्ही देखील एक अर्धा मिनिटाचा ब्रेक घेतो आणि डीजे मास्तरांना देऊया एक संधी.
तिसऱ्या षटकासाठी पारस यांना मात्र इन्व्हाइट केले गेले आणि आता मात्र सोमिक यांना 12 चेंडू 18 धावा. पारस यांचं हे षटक खूप निर्णायक असेल. या षटकामध्ये जर मात्र धावा रोखल्या गेला किंवा फलंदाज गडी बाद केले गेले तर मात्र येणाऱ्या चौथ्या षटकामध्ये खूप मजा येईल आणि मॅच बघण्यासाठी एकतर्फी मॅच कोणाला बघायला आवडत नाही आहे. प्रेक्षक देखील जर पाहायला गेलं तर अशी अटीतटीची मॅच बघण्यासाठी ते येत असतात. पहिला चेंडू पाहावा लागेल मात्र पंच आमच्याकडे वळत असताना इट इज वाईट चेंडू, इनलिगल चेंडू आहे आणि लिगल चेंडू आता या ठिकाणी पुन्हा एकदा प्रस्थापित करावा लागेल आणि हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. आधीच कर्ज बाजारी आणि त्यामध्ये उसना शेजारी असंच मी म्हणेन, कारण कुठेतरी अगोदरच कमी धावा आहेत आणि त्या डिफेन्स करण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे चेंडू टाकणं लाजमी नाही आहे. बॅटची मिस टाइम एज आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय आणि प्रयत्न यश येत नाहीये. 2 धावा प्रयत्न करत होते दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये, मात्र या ठिकाणी अमर वाघेला रन आउटच्या स्वरूपामध्ये व्हावं लागेल, परतावं लागेल. डगआउटचा असलेला धक्का क्रमांक 3 आणि ही विकेट रनआउटच्या स्वरूपात जी दिली आहे ती कुठेतरी लाख मोलाची ठरेल ही KVPC क्रिकेट संघ कांदलीला. नक्कीच या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच मी सांगेन की सध्याच्या स्थितीला अनेक जण आपण बोलताना पाहत होतो की टेनिस क्रिकेटच्या पटलावरती क्रिकेट खेळणाऱ्यांसाठी कुठेतरी संधी येत नाही आहे. सुपुत्र अर्थात प्रथमेश ठाकरे हा आपण अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये भारतभर नव्हे तर कतार असेल, दुबई असेल यासारख्या मोठमोठ्या ठिकाणी त्याला आपण मागणी येताना पाहतोय आणि ISPLमध्ये तब्बल 11.5 लाखाची बोली त्याच्यावरती लागली गेली आणि पुन्हा एकदा तो कलकत्ता टायगर या संघामध्ये दाखल झालाय. आणि याच जर पाहायला गेलं तर भिवंडी तालुक्यातील जे 2 मोठे वाघ ज्यांना संबोधलं जातं अर्थातच सर भावेश पवार आणि प्रथमेश ठाकरे यांना आपण दोन्ही खेळाडूंना एकाच संघामध्ये खेळताना पाहणार आहोत. आपल्यामधीलच आपल्याच पैकी एक खेळाडू आपण पाहतोय प्रथमेश ठाकरे, याला आपण याच विभागाला बिलॉंग करणारा खेळाडू आपण पाहतोय आणि नक्कीच आपल्या सर्वांसाठी आपल्या विभागासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की प्रथमेश ठाकरे सारखा वारेट सारख्या अतिशय छोट्याशा गावामधनं येणारा हा टेनिस क्रिकेटर अगदी आपल्या वारेट गावचं, अंबाडी परिसराचं नव्हे तर भिवंडी तालुक्याचं, ठाणे जिल्ह्याचं नव्हे भारतभराचं या भारताचं नाव मात्र या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती उंचीवरती नेऊन ठेवण्याचं कार्य सध्या प्रथमेश ठाकरे करतोय. धावसंख्या 30 वरती पोहोचली आहे आणि अजून देखील मात्र धावा करायच्या असतील 12 धावा. म्हणून मी म्हणेन की कुठेतरी टेनिस क्रिकेट पटलावरती तुम्हाला व्यासपीठ निर्माण झालंय, मात्र आपला शिक्षणाकडे लक्ष द्या, नोकरी धंद्याकडे लक्ष द्या आणि त्यानंतर जो वेळ मिळेल त्या वेळामध्ये तुम्ही आपल्या फॅमिलीला टाईम देण्यानंतर जो वेळ मिळेल त्यामध्ये टेनिस क्रिकेटवर थोडंसं लक्ष द्या आणि कुठेतरी यंग टॅलेंटेड जे क्रिकेट आहे त्यांचं टॅलेंट हे कुठेतरी मात्र ISPL सारख्या प्लॅटफॉर्मवरती झलकेल अशी नक्कीच तुम्हाला मी मात्र शुभेच्छा देईन तुम्हाला त्यासाठी. अलौदा कार्पेट फटका खेळून काढलाय, स्टेप आउट झाले. शरद जाधव चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक आलेत आणि आता मात्र एक धाव आली आहे आणि तुमच्यासारख्या यंग टॅलेंट खेळाडूंना पुढे नेण्याचं कार्य आमचे सिद्धू पाटील आणि त्यांची पूर्ण टीम नक्कीच करतील अशी देखील मी तुम्हाला ग्वाही देतो आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आणि सिद्धू पाटील हे तुमच्यासाठी नेहमी कार्यरत असतील, त्यांच्या माध्यमातून अशा शॉर्ट क्लिप व्हिडिओज टाकल्या जातील आणि तुम्हाला देखील या ठिकाणी चांगलं प्लॅटफॉर्म मिळेल अशी त्यांच्याकडनं देखील मात्र मी ग्वाही देतो. जातो पुणे ऑन गोईंग मॅचकडे ज्या ठिकाणी आपण पाहतोय 31 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात. 8 चेंडू 11 धावा, हे 2 चेंडू पारसचे खूप काही निर्णायक असतील. फटका चांगला आहे, मिस टाइम आहे, क्षेत्ररक्षक धावतायत, जज करताय मात्र नाही, चुकी झाली आहे. या ठिकाणी ही झेल घेणं खूप महत्वाची होती. ही झेल घेतली असती तर मात्र मॅचमध्ये शिरकाव केला असता. अर्थातच टीम KVPC क्रिकेट संघ कांदली, मात्र क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही आहे. क्रिकेटमध्ये जे तुम्ही सामोरे जाल, ज्या प्रकारे तुम्ही क्रिकेटचं पटलावरती खेळाल त्याला तुम्हाला सामोरे जावं लागेल
आणि क्रिकेटच्या पटलावरती त्याच प्रकारे असेल. ज्या संघाचा खेळ मात्र चांगला असतो, ज्या संघाचा क्रिकेटच्या पटलावरती बॅटिंग बॉलिंग क्षेत्ररक्षण चांगलं राहील, तो संघ मात्र पुढे कामगिरी चांगली बजावत राहील. हे क्रिकेटचं सूत्र आहे. आणि क्रिकेटच्या सूत्रामध्ये जर तुम्हाला जपायचं असेल, जोपासायचं असेल, तर खेळ चांगला करावा लागेल. चांगला चेंडू पहा. या अगोदर चेंडूवरती जर झेल घेतली असती तर मात्र आता चांगली रोमांचकता पाहायला मिळाली असती. मात्र जर त्याला महत्त्व नाही आहे. षटकामध्ये 9ची सरासरी गाठायची होती, ती सरासरी दिली आहे. आता 6 चेंडू 9ची सरासरी गाठायची आहे. जर आता करो या मरो अशी स्थिती आली आहे, जर तुम्ही हे 6 धावा चेंडूमध्ये 9 धावा डिफेन्स केल्या तर KVPC क्रिकेट संघ यातील मात्र विजेत संपादन करेल. आणि जर मात्र 9 धावा केल्या गेल्या तर मात्र श्री गणेश शांतीनगर संघ पुढच्या फेरीमध्ये पदार्पण करेल, यात शंका नाही आहे. चला मॅच सुरू करायची आहे. लगेच कोणत्या प्रकारचा विना विलंब ही मॅच सुरू करायची आहे. आयोजन कमिटी अतिशय चांगल्या प्रकारे सर्वांना सहकार्य करते, मात्र त्यांना देखील सहकार्य करणे आपलं देखील आद्य कर्तव्य आहे. तर मी म्हणेन की कुठेतरी आयोजन कमिटीला गालबोट लागेल अशा प्रकारचा व्यत्यय आणू नका. आणि 6 चेंडू 9 धावा बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. गोलंदाज आपण पाहतोय. नक्कीच या मंचावरती या भिवंडी विधानसभेचे विकासाचे वारे म्हणजे शांताराम मोरे, वन अँड ओनली एक डॅशिंग डायनामिक आमदार, या भिवंडी विधानसभेवरती ग्रामीणच्या पटलावरती सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले शांतारामजी मोरे साहेब अगदी थोड्याच वेळामध्ये या मंचावरती होतील दाखल. त्यांचं या जय बजरंग कुंदे बीच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. आणि खऱ्या अर्थाने या भिवंडी विधानसभेवरती एक दमदार कार्यसम्राट आमदार म्हणून ज्याची ओळख आहे. पहा या ठिकाणी मिसफील्ड झाली आहे, मात्र एकच धाव आली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज ट्रॅकवरती दाखल झाले गोलंदाज आदित्य. हे सर्व खेळाडू आपण पाहतोय. जितेश पस्ते, राहुल भोईर, मयूर पस्ते, सुदाम पस्ते आणि अशोक काटेसकर यांच्या तालमीतील सर्व यंग खेळाडू आपण पाहतोय. जर पाहायला गेलं तर आता 5 चेंडू 8ची सरासरी धावा करायची असतील, मात्र पहिल्याच चेंडूवरती एक धाव आली आहे. पहा अफलातून चेंडू टाकला गेला. लाजवाब गोलंदाजी. राहुल पाटील नक्की तुमच्यापर्यंत या चेंडूवर माहिती पोहोचवेन मी. 12th मॅनची भूमिका आणि तुमच्याच गावचा एक अजून 12th मॅन असतो. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चुकी घडतीये आणि चुकीला माफी नाहीये. या चेंडूवरती जिथे एक धाव होती त्या ठिकाणी मात्र पारसच्या माध्यमातून हा चौकार सलग दुसऱ्यांदा मिसफील्ड झाली आणि दुसऱ्या चेंडूवरती देखील हा चौकार. या ठिकाणी पारस यांच्यावरती नक्कीच खापर फोडलं जाईल. ही मॅच अगदी जिंकण्याच्या अगदी रडारवरती होते. टीम KVPC क्रिकेट संघ कांदली. 3 चेंडू 4 धावा. आता जर हा चेंडू एकदा आली असती तर 3 चेंडूमध्ये 7 धावा आल्या असत्या. मात्र ज्या ठिकाणी नशीब असतं ज्या संघाच्या बाजूने त्याला मात्र पर्याय नाही आहे. नशिबाची साथ ज्या संघाला मिळते त्याच्या समोर नशीब देखील झुकतं. तर प्रयत्न चांगले सरसे असतात. फटका चांगला आहे त्या ठिकाणी. चेंडू थांबणार नाहीये आणि हा विजयाचा षटकार ठोकलाय. अर्थातच फलंदाज सागरच्या माध्यमातून विजयाचा षटकार आलाय. हार्ड लक टीम KVPC. जर तो चौकार अडवला असता तर साई देखील रोटेट झाली असती आणि स्वयं 12th मॅनच्या भूमिकेमध्ये ते खूप त्यांनी त्यांची मनाची धावपळ चालू होती या चौकार सोडल्यानंतर. मात्र कुठेतरी अपयश आलं. हार्ड लक जितेश पस्ते. मात्र पारस यांनी खूप मोठी चुकी केली आहे. 2 चौकार सोडले. टीम KVPC क्रिकेट संघ कांदे जितेश पस्ते आपण संपर्क साधा. आणि मी विनंती करतोय संजयजी पाटील आपण एका मॅचसाठी तरी या.
एका इनिंगसाठी तरी मात्र तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचवा, कारण आमचे गुरुवर्य आहेत एक या कुंदेकरांचे एक जुने जाणते समालोचक म्हणजे ओळख आहे प्रवीणजी शिंदे. चला नक्कीच आमच्या समेत जॉईन होतील